भीमाशंकर मंदिर विकास आराखड्याची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली। अल निनोचं वर्ष आहे, भीमाशंकराचा आशीर्वाद मिळावा असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलं। मागच्या काळामध्ये इथला जो काही आराखडा आहे तो आराखडा आपण मंजूर केला। वळसे पाटील साहेब, बाबाजी, सगळे आमचे उपमुख्यमंत्री, सगळे लोक आम्ही होतो। आणि या आराखड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की इथल्या गावातल्या लोकांनी जे सहकार्य दाखवलंय ते सगळ्यात महत्वाचं आहे। जवळपास 150 घरं जी आहेत ती सगळी शिफ्ट होत आहेत आणि आम्ही पण हा चंग बांधलेला आहे की त्यांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं बाजूलाच आम्ही जागा देतो, तिथे गाव तयार करतो। लोक जसं भीमाशंकरचं दर्शन करण्याकरता येतील तसंच त्या गावामध्ये देखील दर्शन करायला जातील अशा प्रकारची गावामध्ये व्यवस्था आपण करतो। पर्यटकांना खूप महत्त्वाची काही गोष्ट लागते की जेव्हा ते या ठिकाणी येतील तर सोयीप्रमाणे त्याचे दर्शन झाले पाहिजे। त्याच्यानंतर तिथे शौचालयाची व्यवस्था असली पाहिजे, पार्किंगची व्यवस्था असली पाहिजे, कॅफेटेरिया असलं पाहिजे। हे सर्व व्यवस्था आपण केलेली आहे। आणि हा जे मंदिरच्या जवळ जे घर आहे त्या घर एवढे जवळ असल्यामुळे आम्हाला कॉरिडोर करता येत नाही। तर कॉरिडोर केला तर आणखीन सुलभ पद्धतीने ते दर्शन घेऊ शकतात। तर गाव आपण या पद्धतीने आपण सामंजस्य ठेवला की लोकांची पण गैरसोय होऊ नये आणि इकडचे जे स्थानिक आहे ते सुद्धा मंदिरावर जे त्याची आर्थिक व्यवस्था डिपेंडंट आहे ते सुद्धा प्रभावित होऊ नये, त्या पद्धतीने आपण सर्व नियोजन केलं।